नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत इंजिनिअरिंग प्रोसेसच्या रजिस्ट्रेशन बाबत। आणि रजिस्ट्रेशन पासून जोपर्यंत आपली ऍडमिशन प्रोसेस होणार नाही तोपर्यंतची ईच अँड एव्हरी गोष्ट आपल्या या चॅनलवरती आपण दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत, की जेणेकरून जे विद्यार्थी आमच्याकडे पेड आहेत याही विद्यार्थ्यांना फायदा व्हायला पाहिजे, पण जे विद्यार्थी या ठिकाणी पेड करू शकत नाहीत अशा सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी फुल नाही फुलाच्या पाकळी एवढा तरी या ठिकाणी या व्हिडिओचा फायदा व्हायलाच पाहिजे। तर त्या अनुषंगाने आपल्या व्हिडिओचा जो तुम्ही थंबनेल पाहिला आहे इंजिनिअरिंग ऍडमिशनची पूर्वतयारी। आता पूर्वतयारी म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्यानंतर ज्याही वेळेस म्हणजे 10 जुलै पासून जे आपलं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे या रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय आहे किंवा रजिस्ट्रेशन मध्ये येणाऱ्या प्रोसेस काय असणार आहेत याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण जेणेकरून आपल्याला असे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध होऊन जातील। ठीक आहे, तर महत्त्वाचं आहे इंजिनिअरिंग ऍडमिशनची पूर्वतयारी। त्याच्यातला पहिला पार्ट आहे रजिस्ट्रेशन। पहिला पार्ट आहे आपला रजिस्ट्रेशन। पाहिला असता रजिस्ट्रेशन हे जे आहे आपल्याला महासीईटी सेल जी ही आपली वेबसाईट आहे या महासीईटी सेल वेबसाईट वरती आपल्याला करायचं आहे। ज्याही वेळेस रजिस्ट्रेशन सुरुवात होईल त्या रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे असा इन डिटेल लाईव्ह व्हिडिओ सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला व्हायला पाहिजे। विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे एक आपला लाईव्ह सेशन आहे 1.5 तासाचं, ते सुद्धा आपण पाहू शकतात। म्हणजे पहिला आहे स्टेप आपल्याला रजिस्ट्रेशन हे आपल्याला ऑनलाईन माध्यमातून करायचं आहे। ऑनलाईन माध्यमातून करत असताना फर्स्ट स्टेप आपल्याला या महासीईटी सेल वेबसाईट वरती जायचं आहे। महासीईटी सेल वेबसाईट वरती जोही या ठिकाणी आपल्याला बीई अँड बीटेक हा जो काही कॉलम दिसत आहे या कॉलमला आपल्याला क्लिक करून त्या वेबसाईटच्या पोर्टल वरती जायचं आहे। सध्या आपण या ठिकाणी इव्हिनिंगला व्हिडिओ शूट केला आहे। सध्यापर्यंत आपलं जे काही बीई बीटेक या ठिकाणी जेव्हा आपण क्लिक करतो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सध्या काहीच होत नाहीये। सर्व विद्यार्थ्याला विनंती आहे माझी, आपलं रजिस्ट्रेशन 10 जुलैला सुरुवात होणार आहे। हे महासीईटी सेल कडनं एक टेंटेटिव्ह डेट आहे, नॉट अप्रॉक्सिमेटली या नॉट डिक्लेअर शेड्यूल, हे फक्त एक टेंटेटिव्ह डेट आहे। तर 10 जुलैला जे विद्यार्थी आपल्या बाहेरून जिल्ह्यात येणार असतील ते लातूर ऑफिस किंवा पुणे ऑफिसला येणार असेल त्यांना एक विनंती आहे की आपण 10 जुलैच्या ऐवजी आपण 12 जुलैला ऑफिसला यावं, जे काही अदर शहरातनं येणार असतील। जे विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून कनेक्ट असतील ऑनलाईन वे मधनं या ठिकाणी फॉर्म फिलिंग असेल अशा विद्यार्थ्यांना अपडेट सुद्धा मिळतील, पण या ठिकाणी जे काही येणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीचा मेसेज आहे। कारण 12 जुलैला काय यायचं आहे, कारण अद्याप आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईट वरती इन्फॉर्मेशन ब्राउचर जे काही या ठिकाणी आपली सीईटी सेलची प्रवेश प्रक्रिया कशी होणार आहे, रूल्स रेग्युलेशन्स कसे आहेत, न्यू काही बदल झालेत का प्रोसेस बद्दल, तर याबद्दलचं इन्फॉर्मेशन ब्राउचर येत असतं। हे ब्राउचर सुद्धा अद्याप उपलब्ध नाहीये, त्यामुळं अगोदर आपण ऑफिशियल इन्फॉर्मेशन ब्राउचर येऊ देणार आहोत। ऑफिशियल इन्फॉर्मेशन ब्राउचर आल्यानंतर त्यामध्ये काही बदल असतील काही नवीन गोष्टी असतील याबद्दल आपण इन्फॉर्मेशन क्लिअर करणार आहोत। आणि यानंतर जोही आपला शेड्यूल असणार आहे, म्हणजे समजा शेड्यूल यानी की रजिस्ट्रेशनचा शेड्यूल जवळपास जरी 10 जुलैला चालू झालं आपलं रजिस्ट्रेशन तर जवळपास हे रजिस्ट्रेशन 20 जुलै पर्यंत चालणार आहे। लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन 10 जुलैला जरी सुरुवात झालं तर 10 तारखेपासून 20 जुलै पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस करायची आहे। आणि या रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये नेमकं असतं काय लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये विद्यार्थ्यांचे जे काही डिटेल्स आहेत ते आपल्या 10वीच्या अकॅडमिक डिटेल्स, 12वीच्या अकॅडमिक डिटेल्स, सीईटीच्या डिटेल्स, जेईई मेन्सच्या डिटेल्स सोबतच आपण ज्या कॅटेगरी प्रवर्गात नाही या कॅटेगरी प्रवर्गाच्या डिटेल्स या आपल्याला या फॉर्म मध्ये फिलअप करायचे। आणि ह्या डिटेल्स फिलअप केल्यानंतर आपल्याला या डिटेल्स व्हॅलिड करण्यासाठी आपल्याला याच प्रोसेसमध्ये सेकंड टप्पा जो आहे आपल्याला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सचा, म्हणजे जर आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरत असू तर आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर आपल्याला त्या फॉर्म साठी काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स लागणार आहेत। रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय आहेत मी ऑलरेडी तुम्हाला माहिती दिली आहे। ज्याही विद्यार्थ्याला माहिती नाहीत मी
आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप सोबतच टेलिग्राम ग्रुपची या ठिकाणी लिंक देईल. त्या लिंक वरती पूर्ण लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आहेत की इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात. तर आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना रजिस्ट्रेशनच्या डेट्स, त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आणि महत्वाचा प्रश्न आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स नंतर आपल्याला, आणि सर्वात महत्वाचं रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये एक पॉइंट महत्वाचा सांगायचा विद्यार्थ्यांना, आपण जेही डॉक्युमेंट्स देणार आहेत किंवा आपल्याला प्रोसेसमध्ये जेही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल करायचे आहेत. कुठलीच झेरॉक्स कॉपी आपल्याला करायची नाहीये. आपले जे काही अकॅडमिक डिटेल्सचे डॉक्युमेंट्स आहेत, कॅटेगरी डिटेल्सचे किंवा तहसील कार्यालयातून जे मिळालेले डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत. फक्त आणि फक्त जेई मार्कशीट, सीईटी मार्कशीट हा ऑनलाईन जे प्रिंट आहे हे फक्त ऑनलाईन प्रिंट आपल्याला त्या ठिकाणी झेरॉक्स असू द्या किंवा कलर प्रिंट फॉर्मॅटमध्ये असू द्या हे करायचं. बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनलच करायचे आहेत. बरोबर. नंतर आपलं रजिस्ट्रेशन फीस. आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल, या ठिकाणी सीईटी सेलची तर प्रोसेस चालू झाली आहे, फॉर्म तर रजिस्ट्रेशनचा भरायचा आहे, मग रजिस्ट्रेशन फीस एकंदरीत काय लागू शकतं? तर महत्वाचा मुद्दा आहे, ज्याही विद्यार्थ्यांनी सीईटी एक्झाम दिली आहे, ज्याही विद्यार्थ्यांनी सीईटी एक्झाम दिली आहे, या सीईटी एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याला 0 फीस लागते. म्हणजे आपल्याला कुठलीच फीस लागत नाही फॉर्म फिलिंगसाठी. फॉर्म आपण सीईटी एक्झाम दिल्यानंतर आपल्याला कुठलीच फीस लागत नाहीये या प्रोसेस, किंवा आपल्या 10 जुलैच्या रजिस्ट्रेशनसाठी काही फीस लागणार नाहीये जर सीईटी एक्झाम दिली असेल. कदाचित आपण सीईटी न देता ओनली जेई एक्झाम दिली आहे, लक्षात घ्या, ओनली जेई एक्झाम दिली आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला 1000 रुपये या ठिकाणी चार्ज लागणार आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. सीईटी दिली असेल तर काही फीस लागणार नाहीये, पण जेई एक्झाम जर दिली असेल तर आपल्याला जवळपास ऍज पर लास्ट इयर अपडेट अनुसार 1000 रुपये आपल्याला चार्ज लागणार आहे. नंतर ज्यावेळेस आपण आपला रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्ण भरू, डॉक्युमेंट्स पूर्ण अपलोड करू आणि एक्झामिनेशन फीसला आपण ज्यावेळेस कंप्लीट करू त्यावेळेस आपला फॉर्म या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. कंप्लीट झाल्यानंतर पुढची स्टेप किंवा आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये सुद्धा विचारलं जाईल, पहिल्या स्टेप मध्ये हा पार्ट येतो की आपलं एफसी व्हेरिफिकेशन. लक्षात घ्या, खूप महत्वाचा पॉइंट आहे एफसी व्हेरिफिकेशन. एफसी व्हेरिफिकेशन मध्ये आपल्याला हे व्हेरिफिकेशन ऑनलाईन माध्यमातूनही करता येतं आणि ऑफलाईन माध्यमातूनही करता येतं. एफसी व्हेरिफिकेशन 2 टाइप आहेत, एक आहे आपला ऑनलाईन व्हेरिफिकेशन आणि एक आहे आपला ऑफलाईन व्हेरिफिकेशन. जे विद्यार्थी ऑनलाईन व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडणार आहेत, जे विद्यार्थी ऑनलाईन व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना ज्या दिवशी व्हेरिफिकेशन करायचं आहे त्या दिवसाचा डेट, टायमिंग आणि त्या ठिकाणचा स्लॉट बुकिंग सुद्धा या ठिकाणी करावं लागणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये ऑनलाईन मध्ये कदाचित जे स्लॉट बुकिंग आहे हा ऑप्शन येणार नाही, फक्त तुम्हाला एफसी ई व्हेरिफिकेशन फक्त सेंड करावं लागेल. म्हणजे जे काही तुम्हाला आम्ही आता बोलत असताना थोडं वाईस वर्ष सांगितलं की ज्यावेळेस आपण ऑफलाईन साठी जाऊ, ऑफलाईन साठी आपल्याला डेटचा त्यानंतर टाइमचा या ठिकाणी स्लॉट बुकिंग करणं अनिवार्य असतं. पण ज्यावेळेस आपण ऑनलाईन स्क्रुटिनी करू, जसंही या ठिकाणी एफसी व्हेरिफिकेशनला वेळ असतं त्या प्रकारे तुमचं ऑनलाईन व्हेरिफिकेशन करून मिळत असतं. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पॉसिबल आहे असे विद्यार्थी ऑनलाईन व्हेरिफिकेशन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन म्हणजेच की जर आपल्या नियर बाय एफसी सेंटर असेल तर त्या नियर बाय एफसी सेंटरवरती जाऊन सुद्धा फॉर्म फिलिंग सोबतच या ठिकाणी व्हेरिफिकेशन सुद्धा या ठिकाणी करून घेऊ शकतात. बरोबर आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. रजिस्ट्रेशन, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रेशन फीस आणि त्यानंतर एफसी व्हेरिफिकेशन. एफसी व्हेरिफिकेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन या 2 वे मध्ये आहेत. जे विद्यार्थी ऑनलाईन करतील त्यांना फिजिकली कुठल्या फॅसिलिटेशन सेंटरवरती जायची काही आवश्यकता नाहीये. पण जे विद्यार्थी ऑफलाईन व्हेरिफिकेशन स्वीकारणार आहेत अशा विद्यार्थ्यांना फिजिकली व्हेरिफिकेशन सेंटरवरती जाऊन आपण भरलेला फॉर्मची प्रिंट सोबतच आपण जे काही डॉक्युमेंट दिले आहेत या प्रत्येक डॉक्युमेंटचा ओरिजिनलचा 1 बंच आणि झेरॉक्सचे 2 बंच घेऊन आपल्याला या फॅसिलिटेशन सेंटरवरती जावं लागणार आहे आणि आपलं व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागणार आहे. तर इथपर्यंतच्या सर्व स्टेप्स क्लिअर झाल्या. यामध्ये जर आपण फॉर्म भरत असताना लक्षात घ्या, आपण फॉर्म भरत असताना चुकून आपल्याकडून फॉर्म मध्ये काही मिस्टेक झाली असेल,
इयर मध्ये मिस्टेक झाली असेल, मार्क्स मध्ये मिस्टेक झाली असेल, तर ऑनलाईन मध्ये स्क्रुटिनी एरर जनरेट होतं आणि तसा तुमच्या ड्रॉप बॉक्स मध्ये मेसेज येतो की तुमच्या या फॉर्म मध्ये हे एरर आहे, हे तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यावं लागतं. आणि फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, बी केअरफुली जे काही आपलं डॉक्युमेंट रेकॉर्डवरती फॉर्म आहे त्याच पद्धतीने आपलं फॉर्म भरणं गरजेचं आहे. डॉक्युमेंट व्यतिरिक्त काही वेगळा डेटा भरायची आवश्यकता नाहीये. काही डेटा ऑटो फिच होतो, लाईक दॅट सीईटीचा डेटा ऑटो फिच होतो, जेईचा डेटा ऑटो फिच होतो, 12वी बोर्डचा एक्झामिनेशनचा डेटा ऑटो फिच होतो. बाकीचा जो डेटा आहे तो आपल्याला मॅन्युअली या ठिकाणी भरावा लागतो. ठीक आहे. जर इन केस ऑनलाईन माध्यमातून काही एरर असेल, जनरेट झाला असेल, ते आपल्याला मेसेज येईल. जर आपण ऑफलाईन मध्ये जात असाल, लक्षात घ्या, ऑफलाईन मध्ये जात असाल आणि ज्या सेंटर आपण व्हेरिफिकेशनसाठी निवड केली आहे, ज्या सेंटरची निवड केली आहे त्या सेंटरवर जर आपल्याला काही एरर दिसलं तर आपण बहुधा त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात किंवा आपण आपल्या ऑनलाईन माध्यमातूनही सॉल्व्ह करू शकतात. जोपर्यंत आपला फॉर्म व्हेरीफाय अँड कन्फर्म होत नाही, लक्षात घ्या, खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, जोपर्यंत आपला फॉर्म FC व्हेरिफिकेशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत आपल्याला या फॉर्म मध्ये 100 वेळेस 1000 वेळेस जरी म्हणलात तरी आपण चेंजेस करू शकतो. समजा भरताना नाव चुकलं, जेंडर चुकलं, कॅटेगरी चुकली, तर आपण हे करेक्शन FC कन्फर्मेशनच्या अगोदर 100% करू शकतो, नो प्रॉब्लेम. आणि FC कन्फर्मेशन आपण कधी धरायचं आहे, लक्षात घ्यायचं की ज्या वेळेस जे विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून करणार आहेत आणि ऑफलाईन दोन टाईप आपण करूया. ऑनलाईन माध्यमातून करत असताना ज्यावेळेस आपल्या फॉर्मवर ग्रीन रेड मार्क ज्या आपल्या डॅशबोर्डवर शो होत असेल, युअर फॉर्म इज अंडर स्क्रुटिनी असा मेसेज शो होत असेल, तर आपला अजून व्हेरिफिकेशन सक्सेसफुली कंप्लीट झालं नाहीये. ज्यावेळेस आपल्या डॅशबोर्डवर म्हणजे लॉग इन आयडी पासवर्डच्या डॅशबोर्डवर ज्यावेळेस युअर व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुली कंप्लीटेड असा मेसेज येईल, त्याच वेळेस आपलं व्हेरिफिकेशन कन्फर्म झालं असं आपण ग्राह्य धरायचं आहे, जे विद्यार्थी ऑनलाईन माध्यमातून करणार आहेत. आणि जोपर्यंत आपलं व्हेरिफिकेशन कंप्लीट होत नाहीये तोपर्यंत आपण 2024च्या इंजिनिअरिंग प्रोसेसमध्ये येणार नाहीत. ज्यावेळेस आपलं व्हेरीफाय अँड सक्सेसफुल स्टेटस दिसेल त्याच वेळेस आपण या प्रोसेसमध्ये आलात असं ग्राह्य धरायचं आहे. लक्षात घ्या, फॉर्म भरला, डॉक्युमेंट्स अपलोड केले, फीस पेमेंट केली, याचा अर्थ असं नाही की आपण या प्रवेश प्रक्रियेत आलात. हे सर्व झाल्यानंतर सुद्धा जोपर्यंत आपल्या ऑनलाईन माध्यमातून करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवरती युअर व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल अँड कम्प्लिटेड हा मेसेज शो होणार नाही ग्रीन बॉक्स मध्ये, तोपर्यंत आपण या प्रोसेसमध्ये आलात असं ग्राह्य धरायचं नाहीये. त्यामुळे हे स्टेप खूप केअरफुली करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी ऑफलाईन माध्यमातून प्रोसेस करणार आहेत अशा विद्यार्थ्यांना ज्यावेळेस FC सेंटरवरती FC कन्फर्मेशन होतं किंवा आपलं व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन होतं त्यावेळेस आपल्याला FC सेंटर कडनं एक प्रिंट मिळत असते आणि या प्रिंटवरती त्या सेंटरचा स्टॅम्प मिळत असतो. हा स्टॅम्प आणि प्रिंट कशासाठी असतं की त्या पर्टिक्युलर FC सेंटरने आपलं व्हेरिफिकेशन कन्फर्म केलं आहे. आणि ज्यावेळेस आपण पहिली जे रजिस्ट्रेशनची प्रिंट असतं त्यावेळेस FC व्हेरिफिकेशन इज नॉट कम्प्लिटेड असा क्लिअर मेसेज दिसत असतो आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, प्रिंट आउटच्या सुद्धा. आणि ज्यावेळेस आपलं FC व्हेरिफिकेशन कम्प्लीट होतं त्या ठिकाणी आपला युअर व्हेरिफिकेशन इज कम्प्लिटेड आणि कन्फर्म्ड बाय FC, जे काही FC नंबर असेल 2129, फॉर एक्झाम्पल बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, 6006 UEP इंजिनिअरिंग कॉलेज आहे, 3012 विजिटे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तर त्या पर्टिक्युलर FC सेंटरचं सुद्धा नाव खाली येत असतं. आणि या लहानातल्या लहान गोष्टी आपण बारकाईनं आणि केअरफुली पाहणं गरजेचं आहे. या प्रोसेसमध्ये ऑनलाईन साठी युअर व्हेरिफिकेशन कन्फर्म अँड सक्सेसफुल असणं इम्पॉर्टंट आहे. सेकंड, जे विद्यार्थी ऑफलाईन माध्यमातून आहेत अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आपली प्रिंट आउट आहे या प्रिंट आउटवर एक तर स्टॅम्प किंवा युअर व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल असा मेसेज असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.